जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भूमितीमधला नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तो आहे घन, आणि घनालाच आपण क्यूब असे सुद्धा म्हणतो. तर चला बघूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला घन किंवा क्यूबची आकृती या पद्धतीने इथे दिलेली आहे. आता बघा, जे सापशिडीमध्ये जे आपण सापशिडी खेळताना जी गोटी वापरतो त्या गोटीचा आकार सुद्धा घन या आकाराचा असतो. या पद्धतीने सापशिडीची गोटी असते. किंवा जे बघा आपण छोटी मुलं जो क्यूब वापरतो ज्याला वेगवेगळे कलर असते आणि ते कलर आपल्याला एका सिक्वेन्स मध्ये लावायचे असते, त्याचा क्यूबचा आकार सुद्धा बघा या पद्धतीनेच असतो. याला आपण घन किंवा क्यूब असे म्हणतो. तर याच्यामध्ये बघा काही बेसिक कॉन्सेप्ट आहे. त्या बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच्यावरती बघा काही सूत्र असते आणि सूत्रानुसार आपल्याला त्याचे प्रश्न सोडवावे लागतात. चला बघा, पहिल्या नंबरची कॉन्सेप्ट आहे आपल्याला घनाला 8 शिरोबिंदू किंवा 8 कोपरे असतात. या पद्धतीने आकृती दिलेली आहे. बघा, याचे कोपरे किंवा शिरोबिंदू बघा या पद्धतीने हा एक आहे इथे, त्यानंतर हा दुसरा, इथे बघा तिसरा, हा चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा असे 8 टोटल याला शिरोबिंदू असतात. त्याच पद्धतीने बघा घनाला इथे टोटल 12 कडा असतात आणि सर्व कडा याच्या एकरूप असतात. आता बघा कडा म्हणजे काय, बघा तुम्हाला 3D डायग्राम काढू. एक या पद्धतीने एक चौरसाकृती आपण बघा पृष्ठ काढलेला आहे. आता बघा या सर्वांना जोडणाऱ्या ज्या रेषा असते त्याला आपण कडा असे म्हणतो. आता बघा पहिलं पृष्ठ घेतलं आपण, याला टोटल किती कडा आहे? 4. बघा 1 2 3 आणि 4, बघा 4 कडा. त्यानंतर बघा दुसरं पृष्ठ याच्यावरती काढतोय, हे काढलं आपण दुसरं पृष्ठ, आणि याला सुद्धा बघा 4 कडा इथे राहणार आहे. 1 2 3 आणि 4. पहिल्या पृष्ठाच्या 4 कडा आणि दुसऱ्या पृष्ठाच्या 4 कडा, टोटल झाल्या 8 कडा. आता बघा हे दोन कोपरे जोडल्या रेष, ही झाली 9वी कडा. त्याच्यानंतर इथे बघा ही झाली 10वी कडा, ही झाली 11वी कडा आणि ही झाली 12वी कडा. म्हणजे टोटल आपल्या क्यूबला टोटल 12 कडा असतात आणि सर्व कडा एकरूप असतात. आता इथे बघा एकरूप असणे म्हणजे काय, त्याची लांबी समान असते. जसं बघा ही जी खालची बाजू असते याला म्हणतो आपण लांबी. त्याच्यानंतर बघा ही जी तिरकस बाजू आहे याला म्हणतो आपण याची रुंदी. ही झाली याची लांबी खालची बाजू, ही झाली तिरकस जी आहे ही रुंदी, आणि जी सरळ रेषा आहे ही झाली याची उंची. लांबी, रुंदी आणि उंची म्हणजेच बघा घनाची लांबी, रुंदी आणि उंची समान लांबीची असते. जसं बघा खाली जर आपण इथे 2 सेंटीमीटर घेतली लांबी, तर रुंदी सुद्धा याची 2 सेंटीमीटर राहणार आणि उंची सुद्धा याची 2 सेंटीमीटर राहणार. म्हणजे घनाच्या सर्व कडा सारख्या असतात, सारख्या लांबीच्या असतात. आणि बघा लांबी, रुंदी आणि उंची या तिन्ही गोष्टी घनाच्या सारख्या लांबीच्या असतात. त्यानंतर बघा घनाला टोटल 6 पृष्ठे असतात आणि सर्व पृष्ठे चौरसाकृती आकाराचे असतात. बघा आता बघा हे पहिलं पृष्ठ झालं, हे वरचं पृष्ठ आहे. त्याच्यानंतर याच्या मागे एक, त्याच्यानंतर वरचं आणि खालचं हे 2 पृष्ठ आणि 2 साईडचे, म्हणजे असे टोटल 6 पृष्ठे असतात. आणि 6 पृष्ठापैकी बघा सर्वच्या सर्व पृष्ठ एकरूप असतात. म्हणजे बघा याच्यापैकी जर आपण एक पृष्ठ असं इथे बाहेर काढलेलं आहे, जर या पृष्ठाचं जर क्षेत्रफळ आपण 100 चौरस सेमी घेतलं तर घनाच्या सर्व पृष्ठाचे क्षेत्रफळ सुद्धा 100 चौरस सेमी राहणार. याला टोटल 6 पृष्ठे असतात, सर्व चौरसाकृती असते. याला टोटल 8 शिरोबिंदू असतात, सर्व कोपरे सुद्धा याला 8 असतात. त्यानंतर बघा घनाला एकूण 12 कडा असतात आणि सर्व कडा एकरूप असतात, म्हणजे सारख्या लांबीचे असतात. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला घनाबद्दल काही बेसिक कॉन्सेप्ट अतिशय महत्त्वाच्या राहिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे घनाची लांबी, रुंदी आणि उंची तिन्ही गोष्टी सारख्या मापाचे असतात किंवा सारख्या लांबीचे असतात. त्यानंतर बघा पहिल्या नंबरला आपल्याला काढावं लागते घनाचे घनफळ, म्हणजे याचं व्हॉल्यूम. आता सर्वात आधी बघा घनफळ म्हणजे काय. आता समजा या पद्धतीने जर आपण क्यूब या आकाराची एखादी पाण्याची जर टाकी घेतली आणि याच्यामध्ये बघा आपण इथे पाणी टाकलेलं आहे, यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता बघा या पाण्याने या क्यूबच्या आतमध्ये एकूण किती जागा व्यापलेली आहे किंवा याच्यामध्ये टोटल किती पाणी मावलं, हे झालं याचं घनफळ. म्हणजे या घनामध्ये पाण्याने व्यापलेली एकूण जागा म्हणजे काय, त्याचं घनफळ. आता बघा घनफळसाठी तुम्हाला सांगितलं याची खालची बाजू जी लांबी राहते सारखी राहते, त्याच्यानंतर रुंदी सुद्धा आणि उंची सुद्धा, ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला बघा सारख्या लांबीच्या असतात. म्हणून घनफळ काढताना सूत्र वापरायचं आपल्याला लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. घनफळ काढण्याचं सूत्र लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची.
पण बघा याची लांबी, रुंदी आणि उंची ह्या तिन्ही गोष्टी काय याच्या कडा आहे किंवा याला आपण बाजू सुद्धा म्हणू, तिन्ही काय याच्या बाजू आणि सर्व बाजू याच्या काय असतात, सारख्या असतात. म्हणून आपल्याला सूत्र वापरायचं आहे बाजूचा घन. कारण की याची लांबी, रुंदी आणि उंची सारखीच असते, म्हणून बघा त्याच्या तिन्ही बाजू सारख्याच आहे. म्हणून आपल्याला वापरायचं आहे सूत्र बाजूचा क्यूब किंवा याला म्हणतो आपण बाजूचा घन. क्यूबचं घनफळ काढायचं सूत्र आहे बाजूचा घन. त्यानंतर बघा याची घनाचे पृष्ठफळ म्हणजे काय, सरफेस एरिया काढायचा आहे. आता बघा हे जे पृष्ठ आहे, हे पृष्ठ टोटल किती आहे आपल्याकडे, 6 आहे. आणि 6 पृष्ठाचं क्षेत्रफळ नेहमी काय राहते, सारखं राहते. आणि याचं पृष्ठ कोणत्या आकाराचं आहे, चौरसाकृती आकाराचं आहे. चौरसाकृती याचं पृष्ठ राहते चौरसाकृती आकाराचं. आता बघा एक पृष्ठ जर आपण या ठिकाणी बाहेर काढलं तर पृष्ठ कोणत्या आकाराचं आहे, चौरसाकृती आकाराचं. आणि चौरसाच्या क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय आपल्याकडे, बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आपल्याकडे, बाजूचा वर्ग. म्हणून बघा याचं एका पृष्ठाचं क्षेत्रफळ पहिले काढून घ्यायचं आणि याला टोटल किती पृष्ठ आहे त्याला जर आपण गुणलं तर आपल्याला भेटते याच्या घनाचे पृष्ठफळ. म्हणून बघा टोटल घनाला किती पृष्ठे असतात, 6. आणि चौरसाच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग. म्हणून बघा घनाचे पृष्ठफळ काढायचं सूत्र बनलं आपल्याकडे 6 गुणिले बाजूचा वर्ग. इथे सरळ सोपं लक्षात ठेवा, जर आपल्याला घनाचे घनफळ काढायचं असेल तर सूत्र बाजूचा घन आणि घनाचे पृष्ठफळ काढायचं असेल तर सूत्र 6 गुणिले बाजूचा वर्ग. या पद्धतीने आपल्याला टोटल कॉन्सेप्ट इथे अतिशय महत्वाचे आहे आणि सर्व कॉन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे. या पद्धतीने घनाची आकृती राहणार आहे. घनाला टोटल 8 शिरोबिंदू किंवा कोपरे, घनाला कडा म्हटलं तर 12 आणि सर्व कडा याच्या एकरूप असतात. घनाला पृष्ठे म्हटलं तर 6 आणि जे सर्व पृष्ठे चौरसाकृती आकाराचे असतात. घनाचं घनफळ काढण्याचं सूत्र बाजूचा घन, कारण की याची लांबी, रुंदी आणि उंची सारख्या मापाची राहते. आणि बघा घनाचे पृष्ठफळ काढायचं सूत्र आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग, कारण की याला 6 पृष्ठे असतात आणि सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात. चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे बाजूचा वर्ग आणि टोटल पृष्ठे 6. म्हणून घनाचे पृष्ठफळ काढायचं सूत्र आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग. या पद्धतीने मित्रांनो एवढ्या गोष्टी आपल्याला इथे माहित पाहिजे. चला आता याचे प्रश्न सोडू. बघा पहिल्या नंबरचा आपला टाईप राहणार आहे घनाचे घनफळ काढणे. चला पहिल्या नंबरचा प्रश्न आहे बघा 10 सेमी बाजूच्या घनाचे घनफळ काढा. आता आपल्याला माहित आहे घनाचे घनफळ व्हॉल्यूम, घनाचे घनफळ काढायचं काय सूत्र आहे आपल्याकडे, बाजूचा घन किंवा बाजू क्यूब. आता बघा याची बाजू किती दिली आहे घनाची 10 सेमी. म्हणून काय करायचं इथे 10चा क्यूब घ्यायचा. 10चा क्यूब करताना काय करतो याला 3 दा लिहायचं, 10 गुणिले 10 गुणिले 10 आणि 10चा घन किती येतो 1000. म्हणून बघा याचं घनफळ होणार आपल्याकडे आता 1000. एकक दिलाय सेमी मध्ये, इथे येईल घनफळ सेंटीमीटरचा क्यूब किंवा याला म्हणतो आपण घन सेमी, कारण की घनफळ नेहमी घनाच्या पटीमध्ये येणार आहे. म्हणून 10चा क्यूब येते 1000. एकक आहे सेंटीमीटर, त्याचं एकक येणार सेंटीमीटरचा क्यूब किंवा त्यालाच म्हणतो आपण घन सेमी. बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आपल्याला 1000 सेंटीमीटरचा क्यूब किंवा त्याला म्हणतो आपण घन सेमी. या पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा दुसरा नंबरचा प्रश्न आहे 7 मीटर बाजूच्या घनाचे घनफळ काढा. चला सूत्र आहे आपलं घनाचे घनफळ काढायचं बाजूचा क्यूब, कारण की बाजू क्यूब का बरं घेतो आपण, घनाची लांबी, रुंदी आणि उंची तिन्ही गोष्टी सारख्या राहते म्हणून घेतलाय आपण इथे बाजूचा क्यूब. आता बाजू इथे बाजू किती दिली आपल्याला घनाची 7 मीटर. म्हणून या ठिकाणी काय घ्यायचं 7चा क्यूब आणि याला कसं लिहितो आपण 7 गुणिले 7 गुणिले 7 आणि 7चा क्यूब जर केला आपण तर किती येते 343. आता इथे बघा एकक याचं मीटर मध्ये आहे, येणारं उत्तर राहणार इथे मीटरचा क्यूब किंवा याला म्हणतो आपण घन मीटर, मीटर क्यूब किंवा घन मीटर. डायरेक्ट बाजूचा घन करायचा 7चा घन किती येते 343 घन मीटर. ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेलं आपल्याला इथे 343 मीटर क्यूब या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. एकदम इझी स्वरूपाचे प्रश्न आहे. त्याच्यानंतर घनाचं पृष्ठफळ काढणे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचे याच्यावाले सराव प्रश्न. बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे 12 सेमी बाजूच्या घनाचे घनफळ काढा. आपल्याला बघा घनाचे घनफळ काढण्याचं सूत्र आहे आपल्याकडे
बाजूचा क्यूब, बाजू दिली आपल्याला इथे 12, म्हणून काय करायचा 12चा घन, याला करू शकतो आपण 12 गुणिला 12 गुणिला 12. आता बघा, एक तर तुम्हाला घन जर पाठ असेल कम से कम 20 पर्यंत घन आपल्याला माहित पाहिजे. 12चा जर घन घेतो म्हटलं आपण तर किती येते 1728. 12चा घन 1728. किंवा ज्याला नाही येत त्यांनी काय करायचं, पहिले 12 गुणिला 12 करायचं आणि त्याला काय करायचं 12 आणखी गुणायचं, म्हणजे किती भेटेल 1728. 12चा घन येतो 1728 आणि एकक आपल्याला इथे सेमी मध्ये दिले आहे, याचं उत्तर येणार सेंटीमीटरचा क्यूब. याला म्हणतो आपण घन सेमी. डायरेक्ट 12चा घन किती येतो 1728. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे 1728 सेंटीमीटरचा क्यूब. त्यानंतर बघा 4थ्या नंबरचा प्रश्न आहे. 12 झालाय. 4थ्या नंबरचा प्रश्न राहणार 15 मीटर बाजूच्या घनाचे घनफळ काढा. इथे सुद्धा घनफळ काढायचं आहे आणि घनाचे घनफळ बरोबर सूत्र आहे आपल्याकडे बाजूचा क्यूब. आता किती आहे 15. 15चा घन याला काही लिहितो आपण 15 गुणिला 15 गुणिला 15. आता याचा पहिल्यांदा 15 गुणिला 15 करायचं, येणाऱ्या उत्तराला आणखी 15 ने गुणायचं. त्याच्यापेक्षा जर घन तुम्हाला जर पाठ असेल डायरेक्ट 15चा घन किती येतो 3375. म्हणून या ठिकाणी लिहून घ्यायचं इथे 3375. एकक आपल्याला मीटर मध्ये दिलेले आहेत, याचं एकक येणार मीटरचा क्यूब, किंवा याला म्हणतो आपण घन मीटर. 15चा घन येतो डायरेक्ट 3375. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेले आपल्या ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेले आहेत 3375 मीटरचा क्यूब या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 5व्या नंबरचा प्रश्न आहे 18 सेमी बाजूच्या घनाचे घनफळ काढा. चला घनाचे घनफळ बरोबर काय आहे सूत्र बाजूचा घन. कितीचा घन 18चा घन. आता 18चा घन काय करतो आपण, याला 3दा लिहायचं कारण की घन करायचं आहे, म्हणजे 18 गुणिला 18 गुणिला 18. जर तुम्हाला जर डायरेक्ट घन जर पाठ असेल 18चा घन किती ते 5832. किती लिहायचा 5832. एकक दिलेलं आपल्याला सेंटीमीटर मध्ये, ते येणार उत्तर येणार इथे सेंटीमीटरचा क्यूब, याला म्हणतो आपण घन सेमी. सेंटीमीटर क्यूब किंवा घन सेमी आपलं ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. कारण की बाजू दिलेली आहे आपल्याला 15, त्याचा करायचं 18चा काय करायचं आपल्याला घन, म्हणून 3दा काय करायचं याचा गुणाकार, याचं उत्तर येणार 5832. कारण की 5832 हे 18चा काय असतो घन असतो. चला पुढचा प्रश्न पाहू. एकदम इझी स्वरूपाचे प्रश्न आहे. आता बघा दुसरा नंबरचा टाईप आपल्याला घनाचे पृष्ठफळ काढणे. आतापर्यंत बघितलं आपण घनाचे घनफळ काढणे, आता बघायचं आपल्याला घनाचे पृष्ठफळ काढणे. तर चला काय आहे पहिल्या नंबरचा प्रश्न आहे 10 सेमीच्या घनाचे पृष्ठफळ काढा. इथे लिहून घ्यायचं पहिले घनाचे पृष्ठफळ. घनाच्या घनफळ काढायचं सूत्र होतं बाजूचा घन, आणि बघा घनाचे पृष्ठफळ काढण्याचं सूत्र काय आहे, सर्वात आधी घनाला किती पृष्ठे असतात 6, आणि सर्व पृष्ठे कसे असतात चौरसाकृती. आणि चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय आहे बाजूचा वर्ग, म्हणून सूत्र तयार होते आपल्याला 6 गुणिला बाजूचा वर्ग. चला 6 जशाच तसे गुणिला बाजूचा वर्ग दिलेला आहे. बाजू किती दिली आपल्याला इथे 10 सेमी, त्याचा वर्ग करायचा, मग काय लिहायचं इथे 10 गुणिला 10, किंवा इथे डायरेक्ट घेऊ आपण 10चा वर्ग. इथे 6 गुणिला 10चा वर्ग किती येतो 100, आणि 6 गुणिला जर 100 केलं तर येते 600. एकक कशामध्ये सेमी मध्ये येते. येणार उत्तर बघा इथे काय येणार सेंटीमीटर स्क्वेअर, किंवा याला म्हणतो आपण चौरस सेमी. आणि बघा पृष्ठफळ जर म्हटलं तर नेहमी चौरस सेमी किंवा चौरस मीटर मध्ये येणार, आणि घनफळ म्हटलं तर घन सेमी आणि घन मीटर मध्ये येणार. पहिल्या नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे 600 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेले आपल्याला 600 सेंटीमीटरचा वर्ग. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे 15 सेमी बाजूच्या घनाचे पृष्ठफळ किती. इथे सुद्धा विचारलंय पृष्ठफळ मध्ये सूत्र लिहायचं घनाचे पृष्ठफळ. आपण सूत्र वारंवार याच्यासाठी लिहित आहे की प्रत्येक सूत्र तुम्हाला पाठ झालं पाहिजे, त्याच्यासाठी बघा प्रत्येक वेळेस प्रश्न सोडवताना त्याचं सूत्र व्यवस्थित लिहायचं आणि त्याच्यानंतरच प्रश्न सोडवायचा. बघा घनाचे पृष्ठफळ काय सूत्र आहे 6 गुणिला बाजूचा वर्ग. 6
जशास तसे गुणिला बाजू, बाजू किती दिली आपल्याला 15 आणि त्याचा काय करायचा वर्ग, किती लिहायचं 15चा वर्ग, 6 गुणिला 15, 15चा वर्ग किती येते 225. तुम्हाला वर्ग त्याच्यानंतर 30 पर्यंत टेबल आणि त्याचे 20 पर्यंत घन सुद्धा आपल्याला माहित पाहिजे, तेव्हाच कॅल्क्युलेशन करताना तुमचं फास्ट कॅल्क्युलेशन होते. बघा 6 गुणिला 225, 6 पंच 30, 30 0 उरले किती 3, साइन दोन्ही 12, 12 आणि 3 15, 15 5 उरला 1, साइन दोन्ही 12 आणि 1 13, म्हणजे बघा 1350. एकक दिलं आपल्याला सेंटीमीटर मध्ये, तर याचं उत्तर येणार सेंटीमीटर स्क्वेअर, याला म्हणून आपण चौरस सेमी. 1350 सेंटीमीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आपल्याला 1350 सेंटीमीटरचा वर्ग या दुसऱ्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. त्यानंतर बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, 12 मीटर बाजूच्या घनाचे पृष्ठफळ किती. पृष्ठफळ काढण्यासाठी सूत्र लिहायचं, घनाचे पृष्ठफळ बरोबर पृष्ठफळ काढण्याचं सूत्र 6 गुणिला बाजूचा वर्ग. आता 6 जशास तसे ठेवायचे गुणिला बाजूचा वर्ग, बाजू किती दिली आहे आपल्याला उदाहरणामध्ये 12 मीटर आणि त्याचा काय करायचा वर्ग, म्हणून इथे लिहू 12चा वर्ग. 6 गुणिला 12चा वर्ग किती येतो 144, म्हणून इथे लिहायचे 144. आता बघा 6 गुणिला 144 दोघांचा गुणाकार करायचा. 6 चोक 24, 24 4 उरले किती 2, 6 चोक 24, 24 आणि 2 26, 26 6 उरले किती 2, 6 1 6 आणि 2 8, म्हणजे बघा 864. एकक दिलं आपल्याला मीटर मध्ये, म्हणून इथे येणार मीटर स्क्वेअर, याला म्हणतो आपण चौरस मीटर. 864 चौरस मीटर. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आपल्याला 864 चौरस मीटर या तिसऱ्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा चौथ्या नंबरचा प्रश्न आहे, 7 मीटर बाजूच्या घनाचे पृष्ठफळ किती. इथे सुद्धा घनफळाचं पृष्ठफळ काढायचं आहे, म्हणून लिहून घ्यायचं घनफळाचे पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे 6 गुणिला बाजूचा वर्ग, 6 जशास तसे गुणिला बाजू, बाजू दिली आपल्याला 7 मीटर आणि त्याचा काय करायचा वर्ग, म्हणून लिहून घ्यायचा इथे 7चा वर्ग. 6 गुणिला 7चा वर्ग किती येतो 49, म्हणून ते लिहायचं 49. 6 गुणिला 49 या दोघांचा गुणाकार करायचा. बघा 6 9 54, 54 4 उरले किती इथे 5, 6 चोक 24 आणि 24 आणि 5 किती येते 29, म्हणजे 294. एकक दिलं आपल्याला इथे मीटर मध्ये, त्याचं एकक येणार मीटर स्क्वेअर, याला म्हणून आपण चौरस मीटर. एक मीटर स्क्वेअर किंवा चौरस मीटर, 294 चौरस मीटर. ऑप्शन नंबर 2 मध्ये दिले आपल्याला 294 मीटर स्क्वेअर हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा आता अतिशय महत्वाची कन्सेप्ट राहणार आहे तुम्हाला, घनाचे गुणोत्तर काढणे. बघा घनाचे गुणोत्तर काढणे याची डेफिनेशन आहे. बघा घनाच्या बाजूचे गुणोत्तर दिले असता घनफळाचे गुणोत्तर विचारल्यास ते बाजूच्या गुणोत्तराच्या घनाच्या पटीत असतात व पृष्ठफळाचे गुणोत्तर विचारल्यास ते बाजूच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असतात. आता इथे बघा जर आपल्याला घनाचे गुणोत्तर बाजूचे गुणोत्तर दिलं तर घनाचे गुणोत्तर विचारलं तर काय करायचं डायरेक्ट त्याचा घन करायचा, आणि जर त्याच्या बाजूचे गुणोत्तर दिले असतात जर आपल्याला जर विचारलं पृष्ठफळाचे गुणोत्तर काढा तर त्याचा डायरेक्ट वर्ग करायचा. चला प्रश्नाच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. बघा दोन घनाच्या बाजूचे गुणोत्तर दिले आपल्याला इथे 3/4, तर त्याच्या घनफळाचे व पृष्ठफळाचे गुणोत्तर काढा. बघा सुरुवातीला जी दिलं ते लिहून घ्यायचं व्यवस्थित. दिला इथे बाजूचे गुणोत्तर, त्यानंतर काढायचं आपल्याला इथे घनफळाचे गुणोत्तर, घनफळाचे गुणोत्तर, आणि इकडे बघा काढायचं आपल्याला याचे पृष्ठफळाचे गुणोत्तर, पृष्ठफळाचे गुणोत्तर. बघा आपल्याला दिलेलं काय आहे बाजूचं गुणोत्तर काढायचं आपल्याला घनफळाचे गुणोत्तर आणि पृष्ठफळाचे गुणोत्तर. सुरुवातीला बाजूचे गुणोत्तर त्याच्या खाली व्यवस्थित लिहून घ्यायचं किती आहे 3/4. आता इथे बघा जर आपल्याला बाजूचे गुणोत्तर दिले काढायचं आपल्याला घनाचे गुणोत्तर, तर याचा काय करायचा दिलेल्या गुणोत्तराचा डायरेक्ट घन करायचा. आता इथे बघा 3 आहे इथे 4 आहे, तर घनफळाचे गुणोत्तर काढण्यासाठी याचा घन करायचा 3चा घन. 3चा घन किती येतो
27 आणि 4चा घन 64. म्हणजे बाजूचं गुणोत्तर 3:4 आहे, तर घनफळाचे गुणोत्तर किती येणार? 27 64. त्यानंतर बघा इथे दिला आपल्याला बाजूचे गुणोत्तर काढायचं, याच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर. याचा काय करायचा इथे वर्ग, 3चा वर्ग किती येतो? 9. 3चा वर्ग 9 आणि बघा 4चा वर्ग येतो 64. म्हणजे बघा बाजूचे गुणोत्तर दिले असता घनफळाचे गुणोत्तर विचारल्यास त्याचा घन केला, 3चा घन 27, 4चा घन 64 आणि बाजूचे गुणोत्तर दिले असता पृष्ठफळाचे जर गुणोत्तर विचारलं त्याचा काय करायचा वर्ग, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 64. बघा कुठे आहे 27 आणि 64. इथे बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये 27 64 याच्या घनाचे गुणोत्तर आणि 9 16 हे याच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर. या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे. जर तुम्हाला गुणोत्तरासंबंधी जर प्रश्न आला, त्याला विचारलं घनाचे गुणोत्तर काढा तर बाजूच्या गुणोत्तराचा घन करायचा, जर विचारलं पृष्ठफळाचे गुणोत्तर काढा तर पृष्ठफळाच्या बाजूचा काय करायचा सरळ वर्ग करायचा. चला पुढचा प्रश्न पाहू. स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे. बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, दोन घनाच्या बाजूचे गुणोत्तर 5:6 आहे तर त्याच्या घनफळाचे व पृष्ठफळाचे गुणोत्तर काढा. तुम्हाला सांगितलेलं आहे बाजूचे गुणोत्तर दिले असता घनफळाचे गुणोत्तर काढणे आणि बाजूचे गुणोत्तर दिले असता पृष्ठफळाचे गुणोत्तर काढणे. घनाचे गुणोत्तर काढण्यासाठी घन करायचा आणि पृष्ठफळाचे गुणोत्तर काढण्यासाठी त्याचा वर्ग करायचा. जे दिलं ते आधी व्यवस्थित लिहून घ्या. काय दिलं पहिले बाजूचे गुणोत्तर, इथे लिहायचं बाजूचे गुणोत्तर काढायचं काय आपल्याला याचे घनफळाचे गुणोत्तर आणि इकडे काढायचं आपल्याला याचा पृष्ठफळाचे गुणोत्तर. बाजूचे गुणोत्तर किती दिले आहे 5:6 म्हणून इथे लिहून घ्यायचं 5:6. आता घनफळाचे गुणोत्तर काढायचे आहेत, काय करायचं याचा घन करायचा. 5चा घन किती येतो 125 आणि 6चा घन किती येतो 216. 125 216 काय झालं याच्या घनफळाचे गुणोत्तर. त्यानंतर बघा बाजूचे गुणोत्तर दिले आहे, काढायचे आपल्या पृष्ठफळाचे गुणोत्तर. आता 5चा वर्ग किती येतो 5चा वर्ग 25. त्यानंतर 6चा वर्ग किती येतो 36. म्हणजे बघा घनफळाचे गुणोत्तर भेटले आपल्याला 125 216 आणि पृष्ठफळाचे गुणोत्तर भेटलाय 25 आणि 36. 125 216 25 आणि 36 ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेलं आपल्याला. या पद्धतीने आपल्याला बाजूचं गुणोत्तर दिलं असता घनफळाचे गुणोत्तर विचारले तर घन करायचा, बाजूचं गुणोत्तर दिले असता पृष्ठफळाचे गुणोत्तर विचारले तर त्याचा काय करायचा वर्ग करायचा. अतिशय महत्वाचे हा टॉपिक राहणार आहे किंवा हा टाईप आपल्यासाठी राहणार आहे. कारण की बघा पेपरमध्ये जर तुम्हाला जर बाजूचं गुणोत्तर दिलं घनफळाचं जर विचारलं तर मुलं जर डायरेक्ट काय करतात त्याच्यावाला वर्ग करतात आणि याच पद्धतीनं प्रश्न सोडवतात. मग तो प्रश्न तुमचा त्या कंडिशनला चुकण्याचे जास्तीत जास्त चान्सेस राहते. म्हणून कॉन्सेप्टवरती फोकस करा. बाजूचे गुणोत्तर दिले असता घनफळाचे गुणोत्तर विचारलं तर घन करा, बाजूचे गुणोत्तर दिले असता पृष्ठफळाचे गुणोत्तर जर विचारलं त्याचा वर्ग करायचा. या ठिकाणी आपल्याला हा टाईप अतिशय महत्वाचा राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, दोन घनाच्या बाजूचे गुणोत्तर 8:9 आहे तर त्याच्या घनफळाचे व पृष्ठफळाचे गुणोत्तर काढा. चला इथे बाजूचे गुणोत्तर, त्यानंतर इथे काढायचं आपल्याला याचे घनफळाचे गुणोत्तर आणि इकडे काढायचं याच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर. बाजूचे गुणोत्तर जशाच तसे लिहून घ्यायचे. किती आहे 8:9 दिलाय. बाजूचं गुणोत्तर काढायचं आपल्याला घनफळाचे गुणोत्तर, त्याचा काय करतो आपण घन करतो. आता बघा 8चा घन किती येते 512. 8चा घन 512 आणि 9चा घन किती येणार इथे 729. म्हणून या ठिकाणी 9चा घन लिहून घ्यायचा इथे 729. घनफळाचे गुणोत्तर किती आलं 512 729. कारण की 8चा घन 512 9चं घन 729. आता करायचं आपल्याला याच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर. तर 8चा वर्ग किती येतो 64. म्हणून या ठिकाणी 64 आणि त्यानंतर 9चा वर्ग 8चा वर्ग 64 आणि 9चा वर्ग 81. म्हणून बघा याच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर आला आहे 64 81. घनफळाचे गुणोत्तर 512 729, पृष्ठफळाचे गुणोत्तर 64 आणि 81. बाजूचं गुणोत्तर दिलं असता घनफळ आणि त्याच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर काढणे. घन काढायचं असेल तर घन करायचं आणि पृष्ठफळ काढायचं असेल तर त्याचा वर्ग करायचा आहे. 512 729. त्यानंतर बघा 64 आणि 81. पहिल्यांदा जे विचारलं ते घ्यायचं. पहिल्यांदा इथे घनफळ विचारलं तर घनफळ घ्यायचं, पृष्ठफळ विचारलं तर पृष्ठफळच घ्यायचं. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर बघा चौथ्या नंबरचा प्रश्न पाहू.
त्यानंतर झाले प्रश्न खतम त्याच्यावरचे. आता बघा इथे मिश्र उदाहरणे जेवढे काही तुम्हाला प्रीवायक्यूला आलेले आहे किंवा या संबंधित पेपरला प्रश्न येणार आहेत ते प्रश्न आपल्याला इथे कव्हर करायचे आहेत. बघा मिश्र उदाहरणे याच्यामधलं बघा पहिल्या नंबरचा प्रश्न आहे, एका घनाचे पृष्ठफळ 384 सेमी स्क्वेअर आहे तर त्याची बाजू किती. आता इथे काय करायचं आपल्याला, घनाची बाजू काढायची आहे, पण दिलं काय आपल्याला इथे घनाचे पृष्ठफळ. घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे, सूत्र लिहून घ्यायचं, पृष्ठफळ बरोबर. आता बघा घनाचं पृष्ठफळ काढण्याचं सूत्र काय आहे, 6 गुणिले बाजूचा वर्ग. घनाचे पृष्ठफळ काढायचं सूत्र आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग. आता जे दिलं आहे ते व्यवस्थित सूत्रामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. बघा पृष्ठफळ दिलेलं आहे किती, 384. पृष्ठफळच्या खाली पृष्ठफळ 384 बरोबर. इथे काय आहे 6 आणि काय काढायचं आपल्याला, बाजू काढायचा आहे, म्हणून बाजू वर्ग जशाच तसा ठेवायचा, बाजूचा वर्ग जशाच तसा. आता इथे बघा बरोबरच्या या साईडला 6 गुणाकार होता, इकडल्या साईडला जर आलं तर काय होते, तिकडल्या साईडचे बरोबरच्या या साईडला आलं तर काय ते भागाकारामध्ये येते, म्हणून इथे होणार 384 भागेला 6 बरोबर बाजूचा वर्ग. आता काय करायचा, 384 ला 6 ने भाग द्यायचा. बघा 6 ने डायरेक्ट भाग जातो, 6 6 36, किती उरले इथे 2 आणि 6 चौक 24 म्हणजे किती आलं 64 बरोबर बाजूचा वर्ग. आहे इथे काय बाजूचा वर्ग 64. बघा आता बाजूचं जर वर्गमूळ काढतो म्हणलं 64चं तर बाजू बरोबर किती येणार इथे, 64 कितीचा वर्ग आहे 8चा वर्ग आहे 64, म्हणून या ठिकाणी बघा बाजू बरोबर 8. एकक आपल्याला सेमी स्क्वेअर मध्ये दिला आहे तर त्याची बाजू बघा इथे राहणार सेंटीमीटर किंवा याला म्हणतो आपण सेमी. 8 सेंटीमीटर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. पृष्ठफळ दिलं होतं, पृष्ठफळचं सूत्र वापरून आपल्याला बाजू काढता येते. किती आली आहे बाजू 8 सेंटीमीटर. या पद्धतीने बघा ऑप्शन पहिल्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 3 8 सेमी. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, एका घनाचे पृष्ठफळ 864 मीटर वर्ग आहे तर त्याची बाजू किती. आता इथे सुद्धा पृष्ठफळ दिलेलं आहे, काढायचा बाजू. पहिल्या नंबरच्या प्रश्नासारखा सेम ऍज इट इज हा प्रश्न आहे. लिहून घ्यायचं पृष्ठफळ, पृष्ठफळचं सूत्र आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग. पृष्ठफळच्या खाली पृष्ठफळ, पृष्ठफळ किती दिलंय आपल्याला 864. इथे लिहून घ्यायचं 864 बरोबर. इकडे काय राहणार 6 जशाच बाजू आपल्याला काढायची आहे तर बाजूचा वर्ग जशाच तसा ठेवायचा इथे बाजूचा वर्ग. आता 6 इकडे गुणाकारात आहे, बरोबरच्या या साईडला आलात काय ते भागाकारात, म्हणून इथे काय होणार 864 भागेला 6 बरोबर बाजूचा वर्ग. आता काय करायचं 864 ला 6 ने काय द्यायचा इथे भाग द्यायचा. बघा काय येणार आहे इथे 6 1 6 किती उरले आहे 2, 6 चौक 24, 26 मधून 24 गेले किती उरते 2, 24 झाले, 6 चौक 24 म्हणजे किती आलं इथे 144 बरोबर बाजूचा वर्ग. आता काय काढायचं आपल्याला बाजू, ही दिला वर्ग 144 जर वर्गमूळ घेतो म्हटलं किती येणार, याचं काय घ्यायचं वर्गमूळ. बाजू बरोबर 144 कितीचा वर्ग आहे 12चा. एकक दिला आपल्याला मीटर स्क्वेअर मध्ये तर त्याची बाजू किती येणार 12 मीटर. याचं एकक येणार आहे मीटर मध्ये. 144चा वर्गमूळ किती आहे 12, म्हणून बाजू बरोबर आली 12 मीटर. जे एकक आपल्याला प्रश्नामध्ये दिलं आहे तेच एकक आपलं उत्तरामध्ये सुद्धा यायला पाहिजे. किती आहे 12 मीटर. या ठिकाणी 12 मीटर कुठे आहे, तिथे चुकीने 12 सेमी झाला, याला करा 12 मीटर. म्हणजे बघा ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे 12 मीटर. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, एका घनाचे घनफळ 512 घनसेमी आहे तर त्याची बाजू काढा. आता इथे बघा आतापर्यंतच्या प्रश्नामध्ये पृष्ठफळ दिलं होतं, आता दिलं आपल्याला याचं घनफळ, म्हणून या ठिकाणी व्यवस्थित काय लिहायचं घनफळ. घनफळ काढण्याचं सूत्र काय आहे, घनफळ काढण्याचं सूत्र आपलं बाजूचा घन. तुम्हाला आधीच सांगितलं आहे की सर्व घन तुम्हाला जवळपास 20 पर्यंत पाठ पाहिजे, तेव्हाच आपल्याला या पद्धतीचे जर प्रश्न आले तर फास्ट मध्ये आपल्याला सोडवता येते. चला काय दिलं आहे बाजूचा क्यूब, हे आपलं झालं सूत्र. आता घनफळ दिलाय किती 512, तर घनफळच्या खाली घनफळ लिहून घ्यायचं किती आहे 512 बरोबर इकडे काय राहणार बाजूचा क्यूब. आता याचा आपल्याला काय करायचं आहे वर्गमूळ काढायचं आहे. ते चिन्ह कसं होणार इथे वर्गमुळात किती घनमुळात 512 बरोबर काय बाजू, आणि याचं वर्गमूळ जर काढतो म्हटलं तर कितीचं वर्गमूळ वर्ग 500 घन 500 आहे, घनमूळ काढतो म्हटलं तर कितीचा घन 512 आहे 8चा, म्हणून या ठिकाणी बघा
8 एकक आपल्याला सेमी मध्ये आहे, त्याची बाजू येणार 8 सेमी, 8 सेंटीमीटर येणार याची बाजू. घनाचं घनफळ दिलं आहे 512, याचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे. घनमूळ आलं 8, 512चं घनमूळ किती आहे 8 आणि एकक आहे सेमी मध्ये, म्हणून या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे 8 सेमी. या पद्धतीने आपल्याला प्रश्न आला तर सोडवायचा आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 4थ्या नंबरचा प्रश्न आहे, एका घनाचे घनफळ 2744 घन सेमी आहे, तर त्याची बाजू काढा. चला काय सूत्र आहे घनाचे घनफळ. घनफळ काढण्याचं सूत्र काय आपला बाजूचा घन किंवा बाजू क्यूब. घनफळच्या खाली घनफळ किती येते 2744 बरोबर काय बाजूचा क्यूब आणि बघा 2744 कितीचा राहणार आहे घन 14चा, म्हणून या ठिकाणी लिहायचं हे इकडे घनमुळाचं चिन्ह इकडे येणार, घनमुळात 2744 बरोबर बाजू. आता 2744 कितीचं घनमूळ आहे 14चं, म्हणून बघा 14 एकक सेमी मध्ये आहे 14 सेंटीमीटर बरोबर बाजू भेटली आपल्याला 14 सेंटीमीटर, कारण की 14चं घन येते 2744. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 5व्या नंबरचा प्रश्न आहे, एका घनाची बाजू 2 मीटर आहे, ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल. आता बघा 2 घन घ्यायचं आहे आणि त्याचं काढायचं आपल्याला घनफळ. बघा पहिल्या नंबरचा घन घेऊ, त्याचं घनफळ घेऊ, घनफळ आणि घनफळ काढायचं सूत्र काय राहते आपलं बाजूचा क्यूब. आणि इथे बघा दुसऱ्या नंबरचं घन, त्याचं सुद्धा घनफळ घ्यायचं आहे. घनफळाचं सूत्र काय आहे बाजूचा क्यूब किंवा बाजूचा घन. आता बघा पहिल्या घनाची बाजू किती आहे 2 मीटर, म्हणून या ठिकाणी काय घ्यायचं बाजूच्या ठिकाणी इथे 2चा घन आणि इथे काय घ्यायचं इथे दुसऱ्या घनफळाची किती आहे 4 आणि 4चा घन. बघा 2चा घन किती येणार 8 आणि 4चा घन किती येतो 64. आणि बघा पहिल्या घनाच्या घनफळाच्या किती पट दुसऱ्या घनाच्या घनफळ आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता समजा जर आपण 64 भागेला 8 जर केलं तर किती येणार इथे 8, म्हणजे 8 गुणिले 8 किती येते 64. तर 8 पटीने बघा याचं वालं दुसऱ्या घनाचे घनफळ वाढलेले आहे, म्हणून बघा ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. ह्या घनाचे घनफळ किती पटीने वाढले म्हटलं तर किती पटीने वाढलं आहे 8 पटीने वाढलेलं आहे, कारण की 8 गुणिले 8 केलं तर किती येते 64. 8 पटीने दुसऱ्या घनाचे घनफळ इथे वाढलेले आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. 6व्या नंबरचा प्रश्न आहे, एका घनाचे एकूण पृष्ठफळ 96 चौरस सेमी आहे, तर त्याचे घनफळ किती. आता इथं दिलंय आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे, त्याचं आपल्याला घनफळ. तर सुरुवातीला पृष्ठफळ दिलंय म्हणून पृष्ठफळून त्याची बाजू काढून घ्यायची आणि बाजू काढल्याच्या नंतर त्याचं घनफळ आपल्याला काढता येते. चला पहिले काय दिलं इथे पृष्ठफळ, म्हणून पृष्ठफळ व्यवस्थित लिहून घ्यायचं. पृष्ठफळ काढायचं सूत्र काय 6 गुणिले बाजूचा वर्ग. सूत्र जशाच तसं व्यवस्थित लिहून घेतलं आहे. त्याच्यानंतर बघा दिलंय आपल्याला पृष्ठफळ किती दिलंय 96 चौरस सेमी, म्हणून इथे लिहून घ्यायचं 96. पृष्ठफळच्या खाली पृष्ठफळ इथे काय येणार 6 गुणिले बाजूचा वर्ग. आता 6 इकडे गुणाकारात आहे बरोबरच्या त्या साईडला, इकडल्या साईडला आलं काय ते भागाकारामध्ये, म्हणून इथे होणार 96 भागीला 6 बरोबर बाजूचा वर्ग. मग काय होणार 96 ला 6 ने भाग द्यायचा, 6 1 6, 9तून 6 गेले 3 किती झाले 36. आता 6 6 36 म्हणजे बघा 16 बरोबर बाजूचा वर्ग. आणि बघा बाजू बरोबर 16, 16चा कितीचा वर्ग आहे 4चा वर्ग किती आहे 16, म्हणून बाजू बरोबर 4 सेमी, कारण की एक चौरस सेमी मध्ये दिला आहे तर बाजूचं एकक राहणार 4 सेमी किंवा 4 सेंटीमीटर. आता बघा बाजू भेटली आपल्याला, पृष्ठफळ दिलं होतं बाजू भेटली. आता काय काढायचं आपल्याला याचं घनफळ, आणि घनफळ काढायचं सूत्र आपल्याला माहित आहे. घनफळ बरोबर काय आहे घनफळ काढण्याचं सूत्र बाजूचा घन. घनफळ काढायचं सूत्र आहे बाजूचा घन. आता बघा बाजू किती भेटली आपल्याला 4 सेंटीमीटर. या ठिकाणी बाजूच्या ठिकाणी बाजू ठेवायची किती 4 आणि त्याचा काय करायचा घन. आणि 4चा घन जर करतो म्हटलं तर किती येते 4चा घन 64 घन सेमी. 4चा घन येते 64, एकक सेमी मध्ये आहे इथे येणार सेंटीमीटरचा क्यूब किंवा याला म्हणतो आपण घन सेमी. 64 घन सेमी. या पद्धतीने बघा ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे
64 घन सेमी. या पद्धतीने आपल्याला 6व्या नंबरचा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 7व्या नंबरचा प्रश्न आहे, एका घनाकृती पाण्याची टाकी जमिनीवर बांधली आहे, तिची बाजू 11 मीटर असेल तर 10 रुपये मीटर प्रमाणे बाहेरून रंग देण्यासाठी किती खर्च येईल. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, पाण्याची टाकी दिलेली आहे, त्याची बाजू दिली आहे 11 मीटर, 10 रुपये प्रति मीटर प्रमाणे त्याचा खर्च, आणि त्याला काय करायचा आहे, रंग द्यायचा आहे. आता बघा जर आपल्याला जर याला रंग द्यायचा असेल तर आपण त्याच्या काय बाहेरच्या पृष्ठाला रंग देणार आहोत, म्हणून आपल्याला इथे काय करावं लागेल, त्याचं पृष्ठफळ. चला काय घनाकृती पाण्याची टाकी आहे, त्याचं काय करायचं आपल्याला पृष्ठफळ, म्हणून लिहू इथे घनाचे पृष्ठफळ बरोबर. बघा घनफळाच्या पृष्ठफळाचं सूत्र काय आपल्याला 6 गुणिला बाजू. आता बघा याला काय करायचं, बाहेरच्या भागाने रंग द्यायचा आहे, पण ती पाण्याची टाकी बघा जमिनी लगत आहे. आता बघा या पद्धतीने जर आपण इथे घन काढलेला आहे, या पद्धतीनं पाण्याची टाकी, आता ही झाली आपली काय जमीन, ही खालची झाली आहे जमीन. आता बघा जी खालची जी याची बाजू आहे, हे काय खालचं जे पृष्ठ आहे हे जमिनी लगत राहणार आहे, तर खालच्या भागाला आपण इथे रंग देणार आहोत का, नाही. आपल्याला रंग द्यायचा ह्या फक्त या 4 साईडच्या बाजूंना, मागच्या साईडनी, समोरच्या साईडनी, वरती आणि दोन्ही साईड. खालच्या पृष्ठाला आपण रंग देणार आहोत का, नाही. म्हणून बघा 6 पृष्ठामधून एक पृष्ठ खालचं काय करायचं, इथे वजा करायचं. 6 मधून 1 गेलं, किती राहणार इथे 5. म्हणून या ठिकाणी घनफळाचं पृष्ठफळाचं सूत्र होणार आता 5 गुणिले बाजूचा वर्ग, कारण की याचे प्रत्येक पृष्ठ चौरसाकृती असतात, म्हणून घ्यायचं इथे बाजूचा वर्ग. आता बघा घनाला टोटल 6 पृष्ठ असतात, पण जो खालचं पृष्ठ आहे त्याला आपण रंग द्यायचा का आपल्याला, नाही. त्याच्या पूर्ण पृष्ठाला रंग द्यायचा आहे, खालचा सोडून. म्हणून या ठिकाणी एक पृष्ठ कमी केलं, त्याचा काढायचं आपल्याला काय काढायचं पृष्ठफळ, म्हणून 5 गुणिले बाजूचा वर्ग. या पद्धतीने ही कन्सेप्ट इथे लक्षात ठेवा. चला काय झालं आता 5 गुणिले बाजूचा वर्ग, म्हणून 5 जशाच तसे बाजू. आता बाजू किती दिली आपल्याला इथे 11 मीटर, म्हणून या ठिकाणी घ्यायचं 11चा वर्ग. 5 गुणिले 11चा वर्ग याला सोडवायचं. 5 गुणिले 11चा वर्ग किती येते 121. आता काय करायचं 5 गुणिले 121, 5 1 5, 5 दोन्ही 10 0 उरला 1, 5 1 5 आणि 1 6, म्हणजे किती आलं 605. एकक कशामध्ये दिलेलं आहे मीटर मध्ये, तर याचं उत्तर येणार चौरस मीटर. याचं पृष्ठफळ आलं आहे पाण्याच्या टाकीचं 605 चौरस मीटर. आता बघा याचा खर्च किती आहे 10 रुपये प्रति मीटर, म्हणजे एका मीटरला 10 रुपये काय येणार आहे रंग देण्यासाठी खर्च. आणि आपल्यापाशी किती चौरस मीटर आहे 605. जर आपण इथे 605 ला जर 10 ने गुणलं तर आपल्याला भेटते टोटल खर्च, म्हणजे किती येणार 605, 0 जशाच तसा ठेवून द्यायचा, म्हणजे 6050 रुपये आपल्याला या पाण्याच्या टाकीला रंग देण्यासाठी खर्च येणार आहे. 605 चौरस मीटर टोटल आहे, एका चौरस मीटरला 10 रुपये खर्च येतो, म्हणून 605 गुणिले 10 6050 रुपये टोटल खर्च या ठिकाणी आपला या पाण्याच्या टाकीला रंग देण्यासाठी येणार आहे. किती 6050 रुपये टोटल खर्च. एक पृष्ठ खालचं पृष्ठ जमिनी लगत असते, ते पृष्ठ आपल्याला सोडायचं आहे, कारण की आपण खालच्या पृष्ठाला रंग देणार आहोत का, नाही. उरलेले जे त्याचे 5 पृष्ठ आहेत त्याला रंग देणार आहोत, म्हणून काय घेतलं आपण 5 गुणिले बाजूचा वर्ग. टोटल आपलं चौरस मीटर मध्ये क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ आलं 605. प्रति चौरस मीटरला 10 रुपये खर्च, म्हणून 605 गुणिले 10 किती आलं 6050 रुपये टोटल खर्च येणार आहे. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 8व्या नंबरचा प्रश्न आहे, एका घनाकृती लोखंडी ठोकळ्याची बाजू 4 मीटर आहे, तो वितळून त्याच्यापासून 20 सेमी बाजू असणारे किती घन तयार होतील. आता इथे बघा एकक दिला इथे मीटर मध्ये, त्याच्यानंतर इथे एकक दिला आपल्याला सेमी मध्ये. तर सुरुवातीला काय करायचं याचे दोन्ही पद्धतीचे एकक सारखे करून घ्यायचे. आता बघा इथे किती दिलाय 4 मीटर. 4 मीटर म्हणजे किती सेमी होते 400 सेंटीमीटर, म्हणजे बाजू किती आहे याची ठोकळ्याची 400 सेंटीमीटर, आणि त्याच्यापासून बघा 20 सेमी बाजू असलेले लहान किती घन तयार होतील हे आपल्याला इथे काढायचं आहे. तर लक्षात ठेवा इथे याच्यासाठी सूत्र वापरायचं एकूण लहान घन काढायचं आहे. इथं काय दिलं पहिलं आपल्याला लोखंडी ठोकळ्याची बाजू दिली आहे किती 4 मीटर. आता बघा याची काय दिली आहे बाजू काढायचं काय आपल्याला वितळवायचं आहे, म्हणजे याचं काय करायला लागतं आपल्याला याचं घनफळ. म्हणून या ठिकाणी काय करायचं मोठ्या ठोकळ्याचे
घनफळ भागेला इथे बघा त्याच्यापासून लहान बनवायचा 20 सेमीचा लहान ठोकळ्याचे घनफळला जर आपण मोठ्या ठोकळ्याच्या घनफळाला जर आपण लहान ठोकळ्याच्या घनफळाने जर आपण भाग दिला तर आपल्याला भेटते याचं टोटल घन म्हणजे एकूण घन किती तयार होतील. आता बघा मोठ्या गोल्याचे घनफळ काढायचं आहे त्याच्यासाठी सूत्र काय आहे घनफळाचं बाजूचा घन आणि लहान ठोकळ्याचं घनफळ सुद्धा काढायचं आहे त्याचं सूत्र सुद्धा काढणार आपल्याला बाजूचा घन. बघा इथे कन्फ्युज होऊ नका लक्ष द्या. बघा आपल्याला मोठा एक लाकडी ठोकळा दिलाय किंवा मोठा घन दिलाय त्याच्यापासून आपल्याला लहान घन काय करायचे तयार कसे आहे असे मोठ्या याच्यापासून लहान लहान घन तयार करायचे आहे त्याच्यासाठी सूत्र वापरायचं आहे एकूण घन बरोबर मोठ्या ठोकळ्याचे घनफळ म्हणजे मोठ्या घनाचे घनफळ भाग्याला लहान ठोकळ्याचे घनफळ म्हणजे काय होते लहान घनाचे घनफळ. घनफळ काढण्याचे सूत्र काय आहे बाजूचा क्यूब मोठा असो किंवा लहान असो दोघांचं सूत्र काय राहणार आहे सारखं राहणार आहे. आता बघा पहिला जो घन आहे तर त्याची बाजू किती दिली आपल्याला 4 मीटर आणि काय करायला लागते बाजूचा घन 4 मीटर म्हणजे किती होते 400 सेंटीमीटर त्याचा करायचा आपल्याला घन म्हणून काय करायचं इथे 400 ला 3 वेळेस काय करायचं लिहून घ्यायचं म्हणजे 400 गुणिला 400 गुणिला 400 केलं तर काय भेटते आपल्याला त्याचा घन. भागाकारामध्ये दुसऱ्या लहान घन आपल्याला बनवायचा आहे लहान घनाची एक बाजू किती दिली आहे 20 सेमी त्याचा सुद्धा काय करायचा आहे घन कारण की सूत्र आहे बाजूचा घन म्हणून या ठिकाणी 20 गुणिला 20 आपण मोठ्या घनाच्या घनफळाला जर लहान घनाच्या घनफळाला जर भाग दिला तर आपल्याला टोटल भेटते एकूण घन या ठिकाणी किती तयार होतील हे आपल्याला मिळणार आहे. चला आता बघा खाली आणि वर दोन्हीकडे 0 आहे हे काटून घ्यायचे सुरुवातीला इथे सुद्धा 0 हा 0 कटला इथला सुद्धा कटला. आता काय उरला आहे 2 गुणिला 2 भागाकारामध्ये वरती आहे 40 गुणिला 40 दोन्ही 40 ला काय जातो भाग बेक बे दोन्ही 4 म्हणजे इथे 20 येणार इथे सुद्धा किती येणार 20 येणार आणि इथे सुद्धा किती येणार 20 येणार. काय शिल्लक राहिलेला आपल्याकडे 20 गुणिला 20 आणि 20 चा काय करायचा 3 चा गुणाकार बे दोन्ही 4 दोन्ही 8 आणि म्हणजे 20 चा घन किती येते 8000 आणि 8000 काय भेटलं आपल्याला लहान घन म्हणजे एकूण टोटल 8000 लहान लहान घन मोठ्या घनापासून तयार होतील. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे की मोठ्या घनापासून टोटल लहान 8000 घन बनणार आहे. तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. मोठा घन दिला तर मोठ्या गोल्याचं घनफळ घ्यायचं भागीला लहान घनाचे घनफळ घ्यायचं आपल्याला टोटल भेटते एकूण घनफळ. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा प्रश्न आहे 9व्या नंबरचा एका घनाकृती पाण्याच्या टाकीची बाजू 80 सेमी आहे तर त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल. आता विचारलंय आपल्याला याच्यामध्ये किती पाणी मावेल. तर सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला त्या बेसिक कन्सेप्ट अतिशय महत्वाच्या राहणार आहे. आता बघा जर येणारे उत्तर जर आपलं सेंटीमीटर मध्ये असेल तर काय करायचं 100 ने भाग द्यावा 100 ने भाग द्यावा. आणि बघा जर येणारे उत्तर जर आपलं मीटर मध्ये असेल किंवा मीटर क्यूब मध्ये असेल कशामध्ये असेल तर काय करायचं इथे 100 ने गुणावे. बघा येणारं उत्तर जर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये असेल सेंटीमीटर क्यूब मध्ये असेल तर काय करायचं 100 ने भाग द्यावा आणि मीटर क्यूब मध्ये किंवा मीटर स्क्वेअर मध्ये जर असेल इथं सेंटीमीटर क्यूब घेऊ इथे मीटर क्यूब घेऊ. सेंटीमीटर क्यूब मध्ये आलं तर 100 ने भाग द्यायचा आणि मीटर क्यूब जर आलं तर काय करायचं 100 ने इथे काय 1000 येईल 1000 ने भाग द्यावा आणि 1000 ने गुणावे. बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. जर उत्तर आपलं सेंटीमीटर क्यूब मध्ये आले तर 1000 ने भाग द्यायचा आणि मीटर क्यूब असेल तर 1000 ने काय करायचं गुणाचं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. बघा इथे 1000 घन सेमी 1000 घन सेमी म्हणजे काय होते 1 लिटर 1000 घन सेमी म्हणजे होते 1 लिटर. आणि बघा 1 घन मीटर बरोबर होते 1000 लिटर. म्हणून या ठिकाणी जर आपलं सेंटीमीटर क्यूब मध्ये उत्तर आलं तर 1000 ने भाग द्यायचा आणि मीटर क्यूब मध्ये जर उत्तर आलं तर काय करायचं 1000 ने इथे गुणाचा आहे. एवढं या ठिकाणी लक्षात ठेवा. चला आता प्रश्न सोडू. बघा 9व्या नंबरचा प्रश्न आहे एका घनाकृती पाण्याच्या टाकीची बाजू दिली आपल्याला 80 सेमी तर त्या टाकीत एकूण किती लिटर पाणी मावेल. आता तुम्हाला सांगितलं होतं जर याच्यामध्ये जर पाणी काढायचं असेल तर काय काढावं लागते त्याला आपल्याला घनफळ काढावं लागते. म्हणून बघा घनाचे घनफळ किंवा पाण्याच्या टाकीचे घनफळ काढायचं सूत्र काय आपलं बाजूचा क्यूब. घनफळ काढायचं सूत्र आहे बाजूचा क्यूब. बाजू किती दिली आपल्याला 80 सेमी
त्याचा काय करायचा आहे, क्यूब करायचा आहे. तर मग काय करतो आपण इथे 80 गुणेला 80, कारण की बघा याचा काय करायचं आपल्याला घन करायचा आहे. घन करताना काय करतो आपण 3 वेळेस गुणाकार करतो, म्हणून लिहिला इथे 80 गुणेला 80. आता बघा याचं एकक दिलं आपल्याला सेंटीमीटर मध्ये, याचं घनफळ कशामध्ये येणार आहे, सेंटीमीटरचा क्यूब मध्ये किंवा सेंटीमीटर क्यूब किंवा घन सेमी. जर घन सेमी मध्ये जर उत्तर आलं तर काय करतो आपण 1000 ने याला भाग देतो, कारण की याचं रूपांतर आपल्याला पाण्यात करायचं आहे. मग त्याचं उत्तर आपण सोडवल्याच्या नंतर 1000 ने भाग देण्यापेक्षा सुरुवातीला आपण इथे काय करायचं, 1000 ने इथे भाग देऊन द्यायचा. आता बघा खालचे 3 झिरो वरचे 3 झिरो काय होते, कॅन्सल. आणि काय शिल्लक राहिला इथे आता 8 गुणेला 8 म्हणजे काय करायचं 8चा घन किती येते 512. आता हे घन सेमी मध्ये उत्तर आलं असतं तर याचं रूपांतर कशामध्ये केलं आपण, पाण्यामध्ये. पाण्याचं एक काय असते नेहमी, लिटर. म्हणून बघा 512 लिटर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. आणि या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. 512 लिटर टोटल या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी मावणार आहे. बघा सेमीमध्ये एकक आहे, उत्तर येणार आहे घन सेमीमध्ये जर आलं तर 1000 ने काय करायचा, भाग द्यायचा. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 10व्या नंबरचा प्रश्न आहे, एका घनाकृती लाकडी ठोकळ्याची बाजू 1 मीटर आहे, तर त्या ठोकळ्यात 10 सेमी बाजू असलेले एकूण घन किती तयार होतील. बघा इथे बाजू मीटर मध्ये आहे, दुसऱ्या ठोकळ्याची बाजू सेमी मध्ये आहे. 1 मीटर म्हणजे किती सेमी, 100 सेमी. 1 मीटर म्हणजे 100 सेमी. पहिले एकक काय करायचे, सारखे करून घ्यायचे. तुम्हाला सूत्र सांगितलं होतं, टोटल एकूण घन जर काढायचे असेल, एकूण घन तर काय करायचं, मोठ्या घनाचे घनफळ भागेला लहान घनाचे घनफळ काढून घ्यायचे. आता बघा मोठ्या घनाचे घनफळ काढायचं सूत्र काय राहणार आहे, बाजूचा घन. आणि लहान घनाचं घनफळ काढायचं सूत्र काय राहणार आहे इथे, बाजूचा घन. म्हणून काय करायचं, आता मोठ्या जो घन आहे किंवा मोठा जो ठोकळा आहे त्याची बाजू किती आहे, 1 मीटर. 1 मीटर म्हणजे काय होते, 100 सेंटीमीटर. म्हणून बघा इथे 100चा घन आणि लहान जो ठोकळा आहे किंवा लहान जो घन आहे त्याची बाजू किती आहे आपल्याला, 10 सेमी. 10 सेमीचे लहान आकाराचे आपल्याला घन किंवा ठोकळे बनवायचे आहे. म्हणून या ठिकाणी घ्यायचं 10चा घन. आता बघा याला घनाहून 3 वेळेस इथे लिहून घ्यायचं, 100 गुणेला 100 आणि इथे सुद्धा 10चा घन आहे तर इथे सुद्धा याचा 3दा गुणाकार करायचा, 10 गुणेला 10. तर बघा 3 झिरो खालचे कट्टे, इथचा एक काटा आणि इथचा एक काटा, वरचे आणि खालचे झिरो काय करले आपण, काटले. शिल्लक काय राहिला आता 10 गुणेला 10 म्हणजे 10चा 3दा गुणाकार म्हणजे डायरेक्ट 10चा घन किती येतो, 1000. बघा टोटल लहान घन तयार होतील 1000. मोठ्या तुकड्यापासून लहान तुकडे जर 10 सेमीचे घेतले तर आपण 1000 घन लहानवाले तयार होतील. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं होतं. या पद्धतीने मित्रांनो घन या घटकावरचे PYQला आलेले काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. टोटल आपण बघा घन स्टार्टिंग पासून एकदम बेसिक ते एकदम हाय लेवल पर्यंत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जे लोक तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल ते चॅनल आमच्याला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. थँक्यू सो मच.